HMPV काय आहे आणि काळजी कशी घ्याल ते देखील जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। काय आहे हा विषाणू हे पाहूयात। HMPV हा RNA विषाणू आहे। 2001 साली नेदरलँड्समध्ये पहिल्यांदा हा विषाणू आढळला होता। व्हायरसच्या संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवस। रुग्णांच्या संपर्कात आल्यानं विषाणूचा शिरकाव होतो। हिवाळ्यामध्ये शिरकाव होण्याचा धोका अधिक आहे। HMPV विषाणू थेट श्वसनक्रियेवर हल्ला करतो। श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो। लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम। रोगांच्या लक्षणांमध्ये आपण पाहतोय खोकला हे HMPV रोगाचे लक्षण आहेत। वाहणारं नाक, घसा खवखवणं, ताप येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, न्यूमोनिया, खोकला शिंका येत असल्यास तोंड आणि नाक झाका। सरकारचे देखील हे गाईडलाईन्स आहे, हे करणं आवश्यक आहे। घाबरू नका, काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत आहे। साबण, पाणी किंवा सॅनिटायझरनं हात धुवा। सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा।